अतिशय धक्कादायक अशी माहिती आज उघड झाली. अजित पवारांचा अपघात झालाच नाही, त्यांना मारलं गेलंय हे जवळपास सिद्ध होताना दिसतंय. अजित पवारांचा विमान अपघात नेमकं कशामुळे झाला, विमानामध्ये काय बिघड झाला होता आणि हा अपघात होण्याअगोदर विमानामध्ये काय हालचाली झाल्या होत्या, काय बोलणं झालं होतं, ते सर्व ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्ड होणार होतं. पण आता असं सांगण्यात आलंय, अजितदादांच्या विमानामधील ब्लॅक बॉक्स पूर्णपणे जळाला आहे. रोहित पवारांनी 4-5 दिवसाअगोदरच एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. त्यामध्ये त्यांनी हे सांगितलं होतं, अजितदादांचा अपघात नाही, घातपात झालाय. याशिवाय ते हे देखील म्हणाले होते, ब्लॅक बॉक्समधून संपूर्ण माहिती बाहेर येईल, दादांचा घात नेमका कसा झालाय. याशिवाय रोहित पवार हे देखील म्हणाले होते, जर ही माहिती लपवायची असेल तर असं सांगण्यात येईल, दादांच्या विमानामधील ब्लॅक बॉक्स पूर्णपणे जळाला आहे किंवा तो बंद होता आणि तशीच माहिती आता समोर येत आहे. नेमकं ब्लॅक बॉक्सबद्दल कोणती माहिती समोर येत आहे आणि कोणती माहिती लपवली जात आहे, तेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. महाराष्ट्रामधील जवळपास 70% जनतेला हे माहिती आहे, दादांबरोबर घातपात झालाय. पण 30% लोक हेच मानतात, अजितदादांचा अपघात झालाय. 28 जानेवारीला सकाळी 8:45च्या दरम्यान जेव्हा ही घटना घडली होती, तेव्हा सर्व लोकांना ही माहिती मिळाली होती, अजितदादांचं विमान लँडिंग करताना क्रॅश झालं आणि त्यामुळे अपघात झाला. सुरुवातीला या घटनेबद्दल फारशी माहिती नव्हती, त्यामुळे याला अपघाताचं स्वरूप देण्यात आलं. पण जसं जसं याबद्दल माहिती समोर येऊ लागली, तेव्हा समजलं अजितदादांचा अपघात नाही तर घातपात झाला. अजित पवारांचा अपघात होऊन जवळपास 20 ते 22 दिवस होऊन गेलेत, तरी देखील या अपघाताबद्दल कोणतीही माहिती अजून समोर आलेली नाही. अपघाताबद्दलची ही माहिती आता जाणूनबुजून लपवली जात आहे की ती नाहीशी केली जात आहे, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला पूर्ण समजेल. 1-2 मिनटं फक्त त्या गोष्टी समजून घेऊया, ज्यावेळेस अपघात घडला होता. अगोदर सांगण्यात आलं होतं विमानात 6 जण होते, अपघात घडल्यानंतर सांगण्यात आलं विमानात 5च जण होते. एका CCTV फुटेजमध्ये दिसत होतं धुके जास्त होते, तर दुसऱ्या CCTV फुटेजमध्ये दिसत होतं धुके अजिबात नव्हते. प्रत्यक्षदर्शी पाहणारे लोक म्हटले, विमान रनवेला टेकण्या अगोदरच त्याचा स्फोट झाला, तर काही जण म्हणतात विमान रनवेवरती टेकल्यानंतर त्याचा स्फोट झाला. त्या अपघातानंतर कोणाचीही ओळख पटू शकली नाही, ना अजितदादांची ना त्या विमानामधल्या असलेल्या बाकीच्या व्यक्तींची. अगोदर सांगण्यात आलं अजित पवारांची ओळख त्यांच्या हातामध्ये असलेल्या घड्याळामुळे झाली, तर नंतर सांगण्यात आलं अजितदादांच्या हातामध्ये ते घड्याळच नव्हतं. चला एक वेळेस समजूया, ह्या सर्व लोकांच्या मनामधील शंका होत्या. पण विमानातील ब्लॅक बॉक्स हा खूप महत्त्वाचा असतो. त्यामधून अपघात नेमका कसा घडला, विमानामध्ये अपघात होण्याअगोदर पायलटमध्ये काय संभाषण झालं, ते सर्व रेकॉर्ड होत असतं. तोच ब्लॅक बॉक्स किती काही झालं, किती मोठा अपघात झाला, तरी देखील खराब होऊ शकत नाही, बंद पडू शकत नाही. पण अजित पवारांच्या विमान अपघातामध्ये तो ब्लॅक बॉक्स पूर्णपणे जळाला आहे अशी माहिती सांगण्यात येते. आता अजितदादांच्या अपघाताबद्दल कोणते पुरावे नाहीसे करण्यात आलेत, त्याबद्दल आता आपण लगेचच जाणून घेणार आहोत. पण सर्वात अगोदर ब्लॅक बॉक्स काय असतो हे सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे, त्याबद्दल आपण 1 मिनिटात जाणून घेऊ. ब्लॅक बॉक्स हा विमानामधील एक प्रकारचा रेकॉर्डर असतो. ब्लॅक बॉक्स म्हणजे तो काळ्या रंगाचा नसतो, तो ऑरेंज केशरी रंगाचा असतो. विमानामधील पायलट, क्रू मेंबर यांचं जे काही संभाषण होतं, ते सर्व त्या ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्ड होत असतं. थोडक्यात सांगायचं झालं, ज्यावेळेस विमान लँडिंग होणार असतं, त्यावेळेस पायलट आणि क्रू मेंबरमध्ये जे काही बोलणं होतं, ते सर्व ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्ड होतं. विमानाचा कितीही मोठा स्फोट झाला किंवा कितीही मोठा अपघात झाला, तरी ब्लॅक बॉक्सला काही होत नाही. जेव्हा जेव्हा मोठ्या विमान दुर्घटना घडतात, त्या घटना नेमकं कोणत्या कारणामुळे, कशामुळे झाल्या, या सर्वांची माहिती त्या ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्ड होत असते. पण अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल भलतीच माहिती समोर येत आहे. दादांच्या विमानातील ब्लॅक बॉक्स पूर्णपणे जळाला आहे. आता यावरून ते एक गोष्ट क्लिअर होते, जाणून बुजून दादांच्या अपघातामध्ये नेमकं काय घडलं होतं ती माहिती लपवण्याचा प्रयत्न केला जातोय. कारण की 4-5 दिवसा अगोदरच अतुल लोंढे आणि रोहित पवार यांनी ही शंका उपस्थित केली होती. अगोदर रोहित पवार 4 दिवसा अगोदर नेमकं काय म्हणाले होते ते ऐका. तसं बघितलं तर ब्लॅक बॉक्स बंद ठेवता येत नाही. आणि जर अतुलजी लोंढे जसं म्हणतात तसंच जर ब्लॅक बॉक्स बंद केला असेल, नाही तर मुद्दामून आज सांगण्यात येत आहे की ब्लॅक बॉक्स हा बंद होता, म्हणजे खऱ्या गोष्टी बाहेर येऊ नये म्हणून कुठंतरी आत्तापासूनच एक कारण लोकांमध्ये पेरलं जातं आहे असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल. आणि ब्लॅक बॉक्स बंद करता येत नाही. आणि जर असं एखादं कारण दिलं की ब्लॅक बॉक्स बंद असल्यामुळे आम्हाला इन्व्हेस्टिगेशन करता येत नाही, तर मी जे म्हणतोय त्याला शिक्कामोर्तब होईल की दादांचा ॲक्सिडेंट नव्हता, दादांचा घात होता, हे तिथं कुठंतरी क्लिअर होईल असं मला वाटतं.
विमानाचा कितीही मोठा स्फोट झाला, कितीही मोठा दबाव असला किंवा विमान समुद्रामध्ये कितीही अंतर खोलपर्यंत गेलं तरी देखील ब्लॅक बॉक्सला काही होत नाही. एअरक्राफ्टचं विमान अटलांटिक महासागरामध्ये पडलं होतं. त्याच्या 2 वर्षानंतर त्या विमानाचा ब्लॅक बॉक्स समुद्रामधून काढण्यात आला. तो एकदम सुरक्षित होता, त्याला काहीही झालं नव्हतं. किती मोठी आग असली, किती मोठं पाणी असलं तरी ब्लॅक बॉक्सला काही फरक पडणार नाही, यासाठीच त्याची खास निर्मिती करण्यात आली होती. पण अजितदादांच्या विमान अपघातामध्ये तोच ब्लॅक बॉक्स पूर्णपणे जळाला आहे असं सांगण्यात येतंय. म्हणजे आणखीन जास्त शंका वाढत चालल्यात. कारण की यामधूनच अपघात नेमका कसा झाला, काय घडलं होतं, पायलटचं काय बोलणं झालं होतं, अजितदादा विमानात असताना काय बोलले होते, हे सर्व त्या ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्ड होणार होतं. पण आता तोच ब्लॅक बॉक्स पूर्णपणे जळाला आहे असं सांगण्यात येतंय. म्हणजे रोहित पवारांनी 4 दिवसा अगोदर जे सांगितलं होतं ती शंका एकदम बरोबर आहे. जेव्हा ही माहिती समोर आली ब्लॅक बॉक्स जळाला आहे, याच्यावरती दीपक केदार नेमकं काय म्हणाले ते 1 मिनिट ऐका. पवारांचा अपघात की घातपात हा प्रश्न चर्चेत असताना धक्कादायक बातमी समोर आली की ब्लॅक बॉक्स जळून खाक झालाय. मुळात जगाच्या पटलावरती कुठेही असं घडलं नाही की ब्लॅक बॉक्स जळतो किंवा नष्ट होतो. फ्रान्सचं एक विमान महासागरात पडलं होतं. 2 वर्षांनी तो ब्लॅक बॉक्स सापडला तरी सुद्धा तो सुरक्षित होता, त्याचा डेटा सुरक्षित होता. ज्या प्रकरणात घातपात झालाय, हत्या झाली अशी शंका आहे, तोच ब्लॅक बॉक्स कसा काय जळू शकतो हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय. म्हणून हे मात्र या माध्यमातून सिद्ध झालंय की अजित पवार यांचा घातपात झालाय, याचा जो तपास सुरू आहे तो घातपात झाल्याचा तपास नाही तर पुरावे नष्ट करण्याचा तपास सुरू आहे. आणि त्यातलाच पहिला जो प्रकार आहे तो ब्लॅक बॉक्स जळालेला प्रकार समोर आलेला आहे. यामागे षडयंत्र आहे, माहिती लपवली जाते, देशाला हादरून टाकणारी ही घटना. जर ब्लॅक बॉक्स मधलं रेकॉर्डिंग बाहेर आलं तर हाहाकार माजू शकतो. या आधी सुद्धा काही घटना घडल्या, त्या सुद्धा पुढे येऊ शकतात. म्हणून हा ब्लॅक बॉक्सच नष्ट करण्यात आलेला आहे. आणि या एवढ्या कालावधीमध्ये संपूर्ण पुरावे नष्ट करण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. साधा विमानतळावरला जर सीसीटीव्ही पुढे आणू शकले नसतील तर हे DGCA नावाची तपास यंत्रणा नेमकं काय करते? राज्याची जी काही तपास यंत्रणा लावली ती नेमकं काय करते? आतापर्यंत त्यांनी काय तपास केलाय हेच जर पुढे येऊन कुणी सांगत नसेल आणि आता कळतंय की ब्लॅक बॉक्स जळाला, हे धक्कादायक आहे. त्याच्यामुळे या प्रकरणामध्ये काहीतरी मोठं दडलंय, जे घडवलंय तेच दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू झालेला आहे. महाराष्ट्रातली तपास यंत्रणा असो, केंद्रीय तपास यंत्रणा असो, ही DGCA ची तपास यंत्रणा असो, यामध्ये न्याय मिळणार नाही, सत्य पुढे येणार नाही. त्यासाठी रॉच्या माध्यमातूनच आता तपास झाला पाहिजे. हाच एकमेव आता पर्याय राहिलेला आहे. कारण या एजन्स्या पुरावे नष्ट करतायत, पुरावे शोधत नाहीत. हे या ब्लॅक बॉक्सच्या प्रकरणातून समोर आलेलं आहे. दादांच्या अपघाताबद्दल DGCAने अजून कोणतीही माहिती सादर केलेली नाही. 20 दिवस झाले तरी देखील माहिती अजून समोर येत नाहीये. 28 तारखेला अजितदादांचा अपघात झाला. त्या दिवशी ते मुंबई एअरपोर्टवरून निघाले होते. त्याचा CCTV फुटेज, विमानात बसताना किती लोक होते, त्यांच्याबरोबर विमानामध्ये कोणकोणती लोक होती, विमान किती वाजता निघलं, सर्व मुंबई एअरपोर्टवरती असलेल्या CCTV मध्ये रेकॉर्ड झालंच असेल. पण त्याबद्दल देखील कोणतीच माहिती समोर येत नाहीये. याच कारणामुळे रोहित पवारांचा तपास यंत्रणेवरील विश्वास कमी झाल्याचा दिसून येतोय. सांगण्यात येते रोहित पवार हे खाजगी गुप्तहेर यंत्रणा यांच्याकडे अजितदादांच्या विमान अपघाताचा तपास देणार आहे. कारण की ज्या पद्धतीने माहिती लपवली जात आहे त्यावरून तर हे स्पष्ट होतंय खरी माहिती समोर येणार नाही. आपण अगोदरच सांगितलं, विमानाचा ब्लॅक बॉक्स अशा पद्धतीने डिझाईन केलेला असतो. किती मोठा विमानाचा स्फोट झाला, किती मोठी आग लागली तरी त्या ब्लॅक बॉक्सला काही होत नाही. मग अजितदादांच्या विमान अपघातामध्ये ब्लॅक बॉक्स जळाला कसं काय? हे विमान तर मोठ्या विमानापेक्षा छोट्याच आकाराचं होतं. आत्ताच 2 दिवसा अगोदर एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला, ज्या ठिकाणी अजितदादांचं विमान कोसळलं होतं
त्याच ठिकाणी अनेकांनी व्हिडिओ शूटिंग केली होती. जेव्हा अजितदादांच्या विमानाला आग लागली होती तेव्हा तिथे अचानक एक मोठा स्फोट होतो. विमानाचं फ्यूल टँक फुल असल्यामुळं कदाचित विमान क्रॅश झाल्यामुळे मोठा स्फोट झाला असावा, हे सर्वांना मान्य आहे. पण त्या स्फोटानंतर आणखीन 2-3 मोठे स्फोट झाले. हे नेमकं कसं काय झाले याचं उत्तर तपास यंत्रणा देणार होती, पण अजून त्यांनी कोणतंही उत्तर दिलेलं नाही. उत्तर का दिलं जात नाही? जाणून बुजून माहिती लपवली जात आहे का? ब्लॅक बॉक्स जळाला कसं काय? त्याच्यातील डाटा रिकवर होणार की नाही? आणि जर ब्लॅक बॉक्समधील डाटा रिकव्हरी झालाच नाही तर हे कधीच कळणार नाही अजित पवारांच्या विमानाचा अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला. पण तरी देखील रोहित पवारांनी खासगी तपास यंत्रणेकडे पुढील तपास दिल्याचं सांगितलं जात आहे.